नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. कापसाच्या बाजारभावात सध्या चांगली सुधारणा पाहायला मिळत असून काही बाजारपेठांमध्ये कापसाचे दर आता 8,800 रुपयांच्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. अकोट बाजारपेठेत तर उच्चांकी 8,800 रुपयांचा दर नोंदवला गेला आहे, जो राज्यातील यंदाचा उच्चांकी भाव मानला जात आहे. कापसाचे हे भाव वाढण्यामागे प्रामुख्याने 3-4 महत्त्वाची कारणे आहेत. 1 जानेवारीपासून केंद्र सरकारने कापूस आयातीवर 11% आयात शुल्क लागू केले आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर झाला आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे कापसाच्या सरासरी दरात 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच यंदा देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज असल्याने बाजारात कापसाची आवक मर्यादित आहे. कापसाच्या दरवाढीला सरकीच्या वाढलेल्या दरांचाही मोठा आधार मिळाला आहे. सध्या सरकीचे दर गुणवत्तेनुसार 3,800 ते 4,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकीचा पुरवठा कमी असल्याने येत्या काळात कापसाचे दर 9,000 रुपयांच्या दिशेने वाटचाल करतील, असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. CCIने यंदा सुरुवातीपासूनच हमी भावाने मोठी खरेदी केल्यामुळे खुल्या बाजारातील दरांना चांगला आधार मिळाला आहे. जरी दरवाढीची शक्यता असली तरी सरकारने आयात शुल्काबाबत भविष्यात काही वेगळा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम दरांवर होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीचे नियोजन करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. हमी भावाने नोंदणी करून ठेवणे हा एक सुरक्षित पर्याय नेहमी आपल्याकडे असू द्यावा. मित्रांनो, या दरवाढीचा लाभ घेण्यासाठी आणि बाजारातील चढ उतारांवर लक्ष ठेवूनच आपली विक्री करा. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कापसाची आता 9,000 रुपयांच्या दराकडे वाटचाल सुरू आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.